इमेज आणि व्हिडिओ जनरेशन केलं जातं, तेव्हा काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणं गरजेचं असतं. हे मार्गदर्शक कंटेंट क्रिएटर्स, डिझायनर्स, मार्केटर्स, टीचर्स, यूट्यूबर्स आणि व्हिज्युअल स्टोरी टेलर्ससाठी उपयुक्त ठरेल. प्रॉम्प्ट म्हणजे काय? तर प्रॉम्प्ट म्हणजे एआय टूलला दिलेलं स्पष्ट, तपशीलवार वाक्य जे तुमच्या कल्पनेला चित्र किंवा व्हिडिओमध्ये रूपांतरित करतं. तुमचा प्रॉम्प्ट जितका स्पष्ट, कल्पक आणि दृश्य स्वरूपात असेल, तितका उत्तम आउटपुट मिळतो. प्रॉम्प्ट लिहिण्याची सूत्रबद्ध पद्धत खालील 7 घटक समाविष्ट करते. पहिलं मेन सब्जेक्ट कोण, काय आहे? दुसरं म्हणजे ॲक्शन काय करत आहे? तिसरं एन्व्हायर्नमेंट किंवा लोकेशन कुठे आहे? टाईम, लाइटिंग कोणत्या वेळचं दृश्य आहे? प्रकाश कसा आहे? स्टाईलसुद्धा इन्क्लूड केली पाहिजे. कोणत्या दृश्य शैलीमध्ये पाहिजे आहे? कलर, मूड, डिटेल्स यांचा सुद्धा उल्लेख पाहिजे आणि कॅमेरा अँगल किंवा फ्रेमिंग हे सुद्धा दिलं तर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे आउटपुट मिळू शकतं. काही उदाहरणं सुद्धा स्पष्ट करतो. दृश्य शैलीचं स्पष्टीकरण. सर्वप्रथम जर का तुम्हाला रिअलिस्टिक स्टाईल हवी असेल तर ती तुम्ही वापरू शकता प्रॉडक्ट फोटोजमध्ये किंवा पोर्ट्रेट्समध्ये. 3D रेंडर आहे, जी तुम्ही ब्रँडिंग किंवा प्रॉडक्ट डेमॉन्स्ट्रेशनसाठी वापरू शकता. जिथे पण तुम्हाला हाय क्वालिटी 3D मॉडेल लूक हवा आहे, तिथं तुम्ही ते प्रिफर करा. वॉटर कलर स्टाईलसुद्धा खूप पॉप्युलर आहे कल्चर आणि ट्रॅडिशनल पिक्चर्ससाठी. नंतर एक येते फ्लॅट डिझाइन, एक येते ॲनिम किंवा कार्टून स्टाईल. किड्स कंटेंटसाठी, स्टोरी टेलिंगसाठी अशा प्रकारची शैली पॉप्युलर आहे. जर का तुम्हाला ट्रेलर किंवा मोटिव्हेशनल स्टोरीसाठी व्हिडिओ बनवून हवा आहे, तर तुम्ही तिथं सिनेमॅटिक ही शैली इन्क्लूड करणं गरजेचं असतं. साय-फाय किंवा टेक्निकल ब्रँडसाठी सायबरपंक, नंतर एक येते पिक्सल आर्ट, गेमिंग कंटेंट असेल, नॉस्टॅल्जिक कंटेंट असेल, तर तुम्ही वापरू शकता. कन्सेप्ट आर्ट असते, वर्ल्ड बिल्डिंग, फॅन्टसी किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगसाठी तुम्ही वापरू शकता. आणि मिनिमलिस्ट असते, जी लक्झरी आणि मॉडर्न ब्रँडसाठी वापरू शकता. काही सॅम्पल एक्झाम्पल्स म्हणजे अ यंग गर्ल सिटिंग अंडर अ बनियन ट्री, रीडिंग अ बुक, सॉफ्ट सनलाइट, वॉटर कलर स्टाईल, डिटेल्ड एन्व्हायर्नमेंट आणि पीसफुल मूड. ऑलमोस्ट 7ही कंटेंट इथं कव्हर केलेले आहेत. आपण या प्रॉम्प्टला 2 वेगवेगळ्या टूल्समध्ये ट्राय करून टेस्ट करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रॉम्प्ट कॉपी करून घ्या. आपण जी टूल बघणार आहोत त्यामध्ये एक आहे ChatGPT आणि दुसरं आहे Googleचं एआय स्टुडिओ, ज्यामध्ये आपण Gemini इमेज जनरेशन मॉडेल यूज करणार आहोत. तर सर्वप्रथम इथे ChatGPTला मी एक इनपुट देतो, क्रिएट ॲन इमेज फॉर आणि तो प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे. अ यंग गर्ल सिटिंग अंडर अ बनियन ट्री वगैरे, वगैरे आणि एंटर करायचं आहे. याच प्रॉम्प्टला मी आता पुन्हा एकदा कॉपी करतो आणि आता पेस्ट करतोय Googleच्या Gemini इमेज जनरेशन मॉडेलमध्ये आणि इथे सुद्धा रनवरती क्लिक करतोय. जी डिफॉल्ट सेटिंग आहे ती मी तशीच ठेवलेली आहे. इतर कोणतेही पॅरामीटर्स चेंज केलेले नाही आहेत. तर आपण आता या स्क्रीनवरती येऊया थोड्या वेळानंतर, जिथं आपल्याला दोघं इमेजेसचं आउटपुट मिळालेलं असणार आहे. Google Geminiने मला लवकर उत्तर दिलं. ChatGPTने ऑलमोस्ट 5 मिनिटं घेतलीत. तर हे आहे ChatGPTने जनरेट केलेलं आउटपुट. आपण याला मोठ्या स्क्रीनवरती बघूया डाउनलोड करून. मी दिलेल्या प्रॉम्प्टनुसार इथे कव्हर झालेले आहेत. काही डायग्रामॅटिक डिटेल्स, वॉटर कलर आणि गर्ल इज सिटिंग अंडर अ बनियन ट्री आणि पुस्तक वाचते आहे. आता बघूया Google Geminiने मला कसं आउटपुट दिलंय ते. याने हॉरिझॉन्टल शेपमध्ये दिलं, बनियन ट्री आहे आणि बाकीचेही डिटेल्स आहेत. तर कंपॅरिझन केली तर मला इथं Google Geminiचं आउटपुट जास्त आवडलेलं आहे. तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स ट्राय करून बघू शकता. मी इतरही काही प्रॉम्प्टची एक्झाम्पल्स देतो. An Indian farmer in a white dhoti and turban standing in a green sugarcane field at sunrise, realistic tale, cinematic lighting, shallow depth of field. आता मी या प्रॉम्प्टला Google Geminiमध्ये टेस्ट करतो आणि इथं थोडंसं मी लेआउटमध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करून मागतो.
आय वॉन्ट इन व्हर्टिकल लेआउट आणि एंटर. बघूया. लगेच आउटपुट मिळालं पण. एक्सप्लोर करतो. हे बघा, इंडियन फार्मर शेतात उभा आहे आणि व्हर्टिकल लेआउट आहे. छानपैकी मला इमेज जनरेशनसाठी रिस्पॉन्स मिळतो आहे Google Geminiचा. Googleचं अजून एक मॉडेल आहे इमेजन म्हणून. आपण त्या मॉडेलचा परफॉर्मन्स सुद्धा एकदा चेक करूया. हे बघा, जनरेट हाय क्वालिटी इमेजेस अक्रॉस मल्टिपल एस्पेक्ट रेशोज. याची खासियतच आहे की तुम्ही इथंच एस्पेक्ट रेशो चेंज करू शकता किंवा नंबर ऑफ रिझल्ट्सवर सुद्धा तुमचा इथं कंट्रोल असतो. इथं तुम्ही मॉडेलही सिलेक्ट करू शकता. तर इथं मी आलेलो आहे Googleच्या इमेजन 3 या इंटरफेसवरती आणि इथे मी माझा प्रॉम्प्ट पेस्ट करतो. मी सुरुवातीलाच तिथं 9/16 चा लेआउट सिलेक्ट करत असल्यामुळे मला हे पुढचे फील्डची गरज नाही आता. रन. आता अधिक चांगल्या रीतीने मला एक रिअलिस्टिक इमेज जनरेट करून मिळालेली आहे. आपण याला झूम करून बघूया. हे बघा, खूप छान मागे बॅकग्राऊंडला सूर्य, आकाशाचा रंग, शेत आणि खाली गवत. छानपैकी एक इमेज आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे व्हर्टिकल स्टाईलमध्ये 9/16 च्या ॲस्पेक्ट रेशोमध्ये. अजून एक प्रॉम्प्ट आहे आपल्याकडे. अ डिजिटल क्लासरूम विथ स्टुडंट्स लर्निंग ऑन टॅबलेट्स, आयसोमेट्रिक वेक्टर आर्ट, मॉडर्न डिझाइन, व्हाईट अँड ब्लू कलर पॅलेट अँड क्लीन बॅकग्राऊंड. तर आपण या प्रॉम्प्टला सुद्धा टेस्ट करणार आहोत, पण एका वेगळ्या टूलवरती. त्या टूलचं नाव आहे simplified.com. तुम्ही या वेबसाईटवरती तुमचं फ्री अकाउंट तयार करू शकता आणि तुम्हाला 1000 क्रेडिट्स फ्री मिळतात. या क्रेडिट्सचा योग्य तो वापर तुम्ही तुमच्या ब्रँड व्हिज्युअल्स किंवा इतर काही सोशल मीडिया पोस्टर्स, बॅनर्स किंवा कस्टम इमेजेस जनरेट करण्यासाठी सुद्धा करू शकता. तर या वेबसाईटचा लेआउट हा असा आहे. मी लॉग इन केलेलं आहे आणि इथं आपल्याला साइडबारमध्ये सिम्प्लिफाईड एआय या ऑप्शनवरती जायचं आहे. आपण इथे रेग्युलर चॅटबॉट सारखा वापर करूच शकतो. पण सध्या आता फक्त एक्सप्लोर करायचं आहे ते एआय इमेज जनरेटर फीचर. इथे तुम्हाला इनपुट बॉक्स दिसेल, जिथं आपल्याला हा प्रॉम्प्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. थोडीशी ॲडजस्टमेंट आणि त्यानंतर तुम्हाला कोणता एस्पेक्ट रेशो हवा आहे, ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मी सध्या लँडस्केप मोड मागतोय 16:9 साईजमध्ये. इथे स्टाईलचेही काही ऑप्शनल वेज आहेत. पण आपण प्रॉम्प्टमध्येच ऑलरेडी स्टाईल मेन्शन केली असल्यामुळे इथं काही आपण फार जास्त कस्टमायझेशन करणार नाही आहोत. आता सरळ आपण जनरेटवर क्लिक करतोय. एका इमेज जनरेशनचे इथं 70 क्रेडिट्स डिडक्ट होतात. मला रिझल्ट मिळालेला आहे. तर मी इथे आता क्लिक करून बघतो. हे बघा, किती छानपैकी मला एक पेंटिंग स्टाईलमध्ये इमेज जनरेट करून मिळालेली आहे. Simplify.comची मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे इथं तुम्ही इमेजला अपस्केलही करू शकता हायर रिझोल्यूशनवरती. तुम्हाला इथे 2 टाइम्स, 4 टाइम्स आणि 8 टाइम्स असे अपस्केलचे ऑप्शन मिळतात. इथं अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो ओपन इन एडिटरचा. जसं की मला आता ही इमेज एडिट करायची असेल, तर मी इथं ओपन इन एडिटरला क्लिक करतोय आणि मग पूर्णपणे नवीन विंडोमध्ये पुढील ऑपरेशन पार पडतं. हे बघा, इथं एडिटरच्या कॅनव्हासवरती ही इमेज आता आपल्याला मिळालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे या
कॅनव्हासचा ॲपिअरन्ससुद्धा चेंज करू शकता. तुम्ही इथे इमेजला ड्रॉप शॅडो वगैरे पॉइंटसुद्धा व्हॅरी करू शकता. ड्रॉप शॅडो सॉफ्ट हवी, रेग्युलर हवी, रेट्रो हवी, तशा प्रकारे. पण ऑब्जेक्ट्स डिस्क्रीट असेल तर हे जास्त चांगल्या रीतीने व्हिजिबल असतं. तुम्हाला स्ट्रोक्स वगैरे तुमच्या पेंटिंगमध्ये कसे अप्लाय करून हवेत ते. तुम्हाला काही क्रॉप वगैरे करायचं असेल कंटेंट तर तुम्ही क्रॉपही करू शकता. इफेक्ट्स वगैरे ॲड करायचे असतील, ब्राईटनेस वगैरे व्हॅरी करायचं असेल, ह्यू रोटेशन, सॅच्युरेशन ॲडजस्टमेंट, कॉन्ट्रास्ट ॲडजस्टमेंट, ग्रेस्केल कन्व्हर्जन किंवा अगदीच इन्व्हर्जन सर्व. मी आता पुन्हा इथं ओरिजिनलवर जातो. इथं तुम्हाला इमेजला बॅकग्राऊंड म्हणून सेट करायचं असेल तर ती सुद्धा इथं एका क्लिकवरती होऊन जाईल. ॲनिमेटचा ऑप्शन आहे, पण त्याला क्रेडिट्स जास्त लागतात. तुम्ही या विंडोला रिसाइज मात्र एका क्लिकवरती करू शकता पुन्हा. मी जातोय झूमच्या व्हर्चुअल बॅकग्राऊंडवरती. simplify.comची अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे इथे आपण अगदीच रफ प्रॉम्प्टसुद्धा फाईन ट्यून करून मागू शकतो. जसं की मी आता जातो आहे पुन्हा इमेज जनरेटरच्या ऑप्शनमध्ये आणि इथे एक वेग प्रॉम्प्ट टाकतो. अ स्ट्रीट डॉग इज वॉकिंग आणि हा जो आयकॉन दिसतोय ना, इम्प्रूव्ह प्रॉम्प्ट विथ एआय त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इतक्या साध्या प्रॉम्प्टला सुद्धा खूप छानपैकी फाईन ट्यूनिंग करून मिळणार आहे. हे बघा. अ स्क्रफी स्ट्रीट डॉग विथ अ स्लाइटली मॅटेड कोट अँड सोलफुल आईज. खूप डिटेल मिळालेलं आहे. बघूया बरं या प्रॉम्प्टला कसं इमेज जनरेशन मिळतं ते. मी याला थोडंसं 3x4 साईजमध्ये मागतो आणि इथं अजूनही काही ऑप्शन आहेत ते मी एक्सप्लोर करतो. जसं की आता इथे मी सिनेमॅटिक मागतो. हे बघा सिनेमॅटिक आणि जनरेट. याचे पुन्हा 70 क्रेडिट्स डिडक्ट होतील माझ्या बॅलन्समधून. तर हे बघा, मला इमेज जनरेट करून मिळाली आहे ती स्ट्रीट डॉग आणि अशा रीतीने त्याचा बॅकग्राऊंड वगैरे थोडंसं सिनेमॅटिक स्टाईलमध्ये ब्लरिंग झालेलं आहे आणि संपूर्ण फोकस स्ट्रीट डॉगवरती आहे. तुम्ही या इमेजला डाउनलोडही करून घेऊ शकता, अपस्केल करू शकता किंवा पुढच्या प्रोसेसिंगसाठी याला एडिटरमध्ये ओपन करू शकता. तर ही तिघं टूल्स ChatGPT, Google Gemini आणि Simplify.com नक्की एक्सप्लोर करून बघा.